तर कसे आहात मित्रांनो? वेलकम टू डे 2. $100 आपण फ्लिप करणार आहोत $10,000 मध्ये मित्रांनो. तर बघूयात मित्रांनो एक्झॅक्टली आज आपण काय केलंय, कशा पद्धतीने केलंय. तर मित्रांनो खूप इंटरेस्टिंग डे गेला माझ्या लाईफ मधला. आजचा हा खूप मोठा दिवस होता. माहित नाही आपल्याला हे 10,000 चॅलेंज आपण फ्लिप करतो की नाही. स्टार्टिंगला घेतला आपण हे चॅलेंज, बट थोडंसं आता मनामध्ये काचकूत होते. बट हे चॅलेंज आहे, हे चॅलेंज आपण 100% कम्प्लीट करणार. वॉट एव्हर कुठल्याही कंडिशनला जाऊन हे चॅलेंज आपण कम्प्लीट करून दाखवणारच आहोत मित्रांनो. तर मित्रांनो ह्या दिवशी म्हणजे आजच्या डे 2 ला आपल्याला 2 ट्रेड मिळाले. ते 2 ट्रेड एकदम सुंदर अशा पद्धतीने एक्झिक्यूट झाले. दोन्ही ट्रेड प्रॉफिटेबल बुक झाले. बट एका ट्रेडमध्ये आपल्याला जास्त प्रॉफिटची अपेक्षा होती, त्यामुळे तो जो ट्रेड आहे तो आपण क्लोज नाही केला. हाफ क्वांटिटी सुद्धा बुक नाही केला. जी मोठी लॉट साईज होती ती लॉट साईज खाली सोडून देते. त्यामुळे काय झालं, पहिल्यांदा एका ट्रेडमध्ये लॉस झाला आणि एका ट्रेडमध्ये बल्की प्रॉफिट झाला. तर गाईज व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा. एक्झॅक्टली सांगतो की नक्की काय झालं. व्हिडिओला मिस करू नका, शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो बघा, आपण जे आहोत ते जवळपास बघा इथं 3 ट्रेड प्लेस केलेत. 2 ट्रेडमध्ये आपले स्टॉप लॉस लागलेले आहेत आणि एका ट्रेडमध्ये बल्की प्रॉफिट झालेले आहे. बघू शकता हे जे आहे आपलं अकाउंट, याला अकाउंट चेक करू शकता. सर्व जे आहे ते ट्रेड हिस्ट्री जे आहे ते ट्रेड हिस्ट्री तुमच्या समोर आहे बघा. तर मित्रांनो बघा, हे जे अकाउंट आहे ह्या अकाउंटमध्ये एक जो 2 ट्रेड होते, ह्या 2 ट्रेडमध्ये बघा. तर फर्स्ट आपण तुम्ही जर इथं बघितलं तर $17 आणि $12 लॉस झाला आणि एका ट्रेडमध्ये तुम्हाला $196 प्रॉफिट झाला. ह्याच्या सर्व जे काही अपडेट्स होत्या, आपला जो फ्रीवाला टेलिग्राम चॅनल होता, त्या फ्रीवाला टेलिग्राम चॅनलवरती आपण सर्व अपडेट्स दिल्या होत्या. पहिला जो ट्रेड आहे तो पहिला ट्रेड जो होता बघा, आपण इथून सेलिंगसाठी दिला होता. ओके, एक्झॅक्टली जो तुम्ही बघितला हा क्यूएमएलचा एक सेटअप होता आपला. कॉसी मॉडेलची एक लेवल राहते, त्या लेवलनुसार आपण त्याला इथून जे आहे ते सेलिंग दिले होतं आणि ती जी सेलिंग आली जवळपास ह्या लेवलपर्यंत. पण नंतर आपण ह्या ट्रेडमध्ये आपले जे एक्सपेक्टेशन्स होते ते जरा एक मोठे एक्सपेक्टेशन्स होते, त्यामुळे आपला जो आहे तो ह्या ट्रेडमध्ये लॉस झाला. देन सेकंड नंबरचा ट्रेड एक्झॅक्टली आपण इथं घेतला होता, पण त्यामध्ये सुद्धा जो आहे तो आपला याचा हेंड आला. जे सगळे जे अपडेट होते ते टेलिग्रामला टाकले होते. त्यानंतरचा सगळ्यात मोठा ट्रेड आपला जो आहे तो एक्झिक्यूट केला आपण आज. आपण बघा, न्यूज होती एनएफपीची, जी न्यूज होती एनएफपीच्या न्यूज मध्ये हा ट्रेड एक्झिक्यूट केला. हा जो ट्रेड होता, ह्या ट्रेड मागचं लॉजिक मित्रांनो असं काही मोठं लॉजिक नव्हतं. पण कधी लक्षात घ्या की मार्केटमध्ये ज्यावेळेस एखादा मोठा इव्हेंट असतो त्यावेळेस दोन्ही साईडला खेळायचं. एक बाय स्टॉपसाठी आणि एक सेल स्टॉपसाठी. ह्या लेवलच्या खाली आपला होता सेल स्टॉप. ओके, जवळपास ही जी लेवल आहे, ही जी लेवल होती बघा, ही लेवल आहे आपली, नाही म्हटलं तर बघा 40 ते 20 ची लेवल होती. 40 ते 20च्या खाली आपण सेल स्टॉप एक्झिक्यूट केला. आणि हा जो हाय आहे, हायच्या वरती आपण केला होता एक्झिक्यूट बाय स्टॉप. ह्याच्यामध्ये होता ही लेवल होती 40-36 ची. तर मित्रांनो एक्झॅक्टली आपला इथं जो आहे बाय स्टॉप घेऊन मार्केटने ट्रिगर झाली. ह्या रेंजमध्ये कुठेतरी ऑर्डर आपली जी आहे ती ऑर्डर हिट झाली आणि ह्याच्यामध्ये जवळपास $196 आपल्याला जो आहे तो प्रॉफिट झाला. अकाउंटची जी इक्विटी आहे, अकाउंटची इक्विटी पोहोचलेली आहे मित्रांनो $350 वरती फक्त 2 दिवसामध्ये. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, हे जे चॅलेंज आहे हा चॅलेंज VN बॉस कम्प्लीट करेन का नाही, हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि डे 3 ला भेटूया. डे 3 ला ह्याच्यापेक्षा पण इंटरेस्टिंग गोष्टी आपण करणार आहोत मित्रांनो. लाईव्ह सगळ्या गोष्टी सांगतोय, लाईव्ह टेलिग्रामवरती अपडेट्स येतात. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करायसाठी मित्रांनो विसरू नका. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये करा, मी त्या कमेंटला तुमच्या नक्की रिप्लाय करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.